उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। आज विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। अजित पवारांचा हा 10वा अर्थसंकल्प आहे। विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत। त्या धर्तीवर शिंदे सरकारकडून शेतकरी आणि महिलांकडे विशेष लक्ष देण्यात आलंय। या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। राज्यामध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली, तर काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरिता असेल किंवा राज्यातील महिलांकरिता मोठी घोषणा करण्यात आली। महिलांच्या या योजनेअंतर्गत लेक बहीण माझी लाडकी ही योजना सुरू करून एका प्रकारे राज्याच्या वतीने बहिणींना मोठा एक दिलासा देण्याचा एक प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत आहेत काही युवती, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बहीण माझी लाडकी ही योजना सुरू करून काय त्यांना वाटत आहे या योजनेसंदर्भात। राज्याच्या विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पामध्ये महिलांकरता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, तर काय सांगाल आपण एक महिला नाते? नमस्कार, मी अंकिता हिंगणकर। तर आज रोजी माझं वय 24 वर्ष झालंय आणि आतापर्यंत महिलांसाठी भरपूर साऱ्या स्कीम आलेल्या आहेत, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक महत्वाचा अर्थसंकल्पनेत एक महत्वाची योजना मांडली आहे। ती योजना म्हणजे बहीण माझी लाडकी। आणि खरोखर मला मनापासून ही योजना भरपूर आवडलेली आहे, कारण ही योजना म्हणजे 21 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंतचे जे काही युवती महिला आहेत त्यांच्यासाठी आहे। आणि त्यांना या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या म्हणजे खात्यामध्ये जमा होतील प्रत्येक महिन्याला। तर या प्रत्येक महिन्याला 1500 रुपये म्हणजे त्यांच्या मनाला एक भरपूर मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण आता पैशाची गरज प्रत्येकालाच असते। मग आता म्हणजे शाळेमध्ये शिकणाऱ्या भरपूर साऱ्या मुली येतात की ज्यांची अपडाऊन करण्याची सुद्धा सोय नसते। मग या 1500 रुपयामधून कोणी अपडाऊन साठी खर्च मिळाला। आणि समोर रक्षाबंधन येतच आहे, तर रक्षाबंधनासाठी अजितदादा पवार यांनी आमच्याकडे मुलींकरिता भरपूर मोठा दिलासा आम्हाला दिलाय, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद। दादा, आज राज्याच्या विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे, तर हा अर्थसंकल्प नागरिकांच्या दृष्टीने असेल हा योग्य असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की बहीण माझी लाडाची हा एक योजना यांनी लागू केली, पण ही जी योजना आहे ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ सारखीच आहे। कारण की यामध्ये 1500 रुपये मानधन देण्याचा जरी यांनी विचार केला असेल किंवा सांगितलं असेल, जाहीर केलं असेल, परंतु त्याच्यावरती एक मोठा स्टार दिलेला आहे। तो स्टार म्हणजे अटी आणि नियमांचा। या अटीमध्ये आमच्या किती बहिणी लाडाच्या आहेत हे येणाऱ्या निवडणुकीच्या पर्यंतच समजेल। निवडणुकीनंतर ते किती लोकांना लाभ मिळेल याची शाश्वती आम्हाला नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करायचं असं हे सरकार सांगतंय किंवा या धोरणामध्ये घेतलेलं आहे, परंतु मला एक सांगायचंय की आज वीज बिल माफ करायचं आणि उद्या अदानी आणि अंबानीच्या कंपन्या आमच्या छताड्यावरती मीटर लावून बसवायच्या। आमचं मीटर आज कॅन्सल करायचं, आज बिल कॅन्सल करायचं, कारण की 2-4 महिन्यांना निवडणूक आहे आणि उद्या आमच्या छातीवरती अदानी बसवायचा। हे षडयंत्र आहे। निवडणुकीसाठी शेतकऱ्यांनी गाफील राहायचं नाही। आज हे वीज बिल माफ करतील, उद्या आपल्या किडण्या काढल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्हाला हे करायचं असेल तर सरसकट आयुष्यभरासाठी शेतकऱ्यांना वीज का मोफत देत नाही। आम्ही आमच्या मातीवरती आमच्या धान्यावरती टॅक्स लावता। तुमच्या विजेची धोरणं जी आहेत ती महाराष्ट्राच्या हातात असली पाहिजे, न की तुमच्या मित्रांच्या हाती। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, तरुणांना मिळून एकही व्यवस्थित धोरण ठरवलं गेलेलं नाही। देशामधला, महाराष्ट्रामधला, गावखेड्यामधला या तरुणाच्या हाताची क्रयशक्ती संपवली। यांना हाताला काम नाही आणि पोरं मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेली आहेत। हे पकोडे तलो सारखी ही योजना आणणार आहेत। सावध राहा, ह्या योजना सगळ्या निवडणुकीपुरत्या मर्यादित आहे। म्हणजे मला वाटतं की 4 महिन्यानंतर याची व्हॅलिडिटी एक्सपायर झालेली असेल। जर ती तशी झाली तर मात्र यांना यांची जागा दाखवण्यासाठी आम्हाला आजच विचार करावा लागेल आणि या सगळ्या योजना किती भक्कम आहेत याचा देखील विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे। दादा, आज राज्याच्या विधिमंडळामध्ये
अर्थसंकल्प सादर करण्यात आला. एक युवक या नात्याने हा जो अर्थसंकल्प आहे हा योग्य आहे असं आपल्याला वाटते? हा जो काही अर्थसंकल्प मांडला गेला हा बऱ्यापैकी योग्य आहे. युवक म्हणून आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पाकडे आम्ही सुद्धा एका अपेक्षेने पाहत आलेलो होतो. सरकारने ज्या काही 2-3 योजना मांडलेल्या आहेत, जसे की बहीण माझी लाडाची 1500 रुपये दर महिन्याला महिलांच्या खात्यावर येतील, त्याचबरोबर शेतकऱ्याला वीज मोफत दिली जाईल आणि वीज बिल माफ केलं, या योजनांचा तर नक्कीच आम्ही सन्मान करू आणि स्वीकार आहे. परंतु युवक म्हणून माझ्या या सरकारकडून काहीतरी अपेक्षा होत्या की या वर्षी तरी युवकाच्या हाताला काम मिळावं. मी शिकलेला आहे, ग्रॅज्युएट आहे, माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत, रात्रंदिवस अभ्यास करतात. आज खूप सारे प्रश्न ऐरणीवर असताना आज आमच्या स्वप्नांना या सरकारनं पुन्हा केराची टोपली दाखवलेली आहे. पेपर फुटीचे प्रकरण असतील, आम्ही रात्रंदिवस अभ्यास करतो. सर्व अभ्यासिका तुम्ही पाहिलेल्या असतील तर त्या भरलेल्या आहेत, परंतु अजूनही कुठल्याच युवकांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम या सरकारने केलेलं नाही. या अर्थसंकल्पात काहीतरी आमच्यासाठी मिळावं अशी अपेक्षा होती, परंतु शेवटी दरवर्षीप्रमाणे आमच्या अपेक्षांचा भंग या सरकारने केला. मॅडम काय सांगाल, काल अर्थसंकल्पामध्ये महिलांकरता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, तर आपल्याला काय वाटते एक महिला आहे? नमस्कार, मी अश्विनी धोटे. काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडलाय लाडकी बहीण असा म्हणून त्यांच्या थ्रू ते काय करणार आहे, 1500 रुपये महिलांच्या खात्यात क्रेडिट करणार आहे. मला खरोखर असं वाटते की हे म्हणजे आता गरजेचं होतं, कारण आज महिलांना खरोखर गरज आहे. कारण ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत, ज्या माझ्यासारख्या मुली आहेत, आता माझं वय जवळपास 22 आलेलं आहे. आतापर्यंत आम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाहीये. ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत, ज्या अपडाऊन करणाऱ्या मुली वगैरे आहेत, त्यांना खरोखर गरज आहे. आणि आता येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्ताने म्हणजे खरोखर पण दादांनी म्हणजे खूप छान गिफ्ट दिलंय त्यांच्या बहिणींना. मला तरी ही योजना आवडेल. सुशिक्षित बेरोजगारावर काय सांगतात? आता सुशिक्षित बेरोजगार म्हटलं म्हणजे आता आपल्याकडे जसे दादांनी ही योजना काढली आपल्या बहिणींकरिता, तशी भावांकरिता सुद्धा एखाद्या म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसे म्हणजे सरकारने जसं सारथी एक योजना मराठा कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी काढली आहे, तसेच बार्टीच्या थ्रू म्हणा किंवा मग कुठल्याही एखाद्या संस्थेतर्फे म्हणा शेड्यूल कास्टसाठी वगैरे बाकीच्या कास्टसाठी सुद्धा म्हणजे काढावी अशी तरी मला आशा आहे आणि ते काढतील. युवकाच्या संदर्भात बेरोजगारांसाठी त्यांनी जे काही जाहीर केलेलं आहे की आम्ही त्यांना 10,000 रुपये महिना देऊ, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण केंद्र सरकारनं सुद्धा या देशामध्ये आम्ही 2 करोड लोकांना रोजगार देऊ असं घोषित केलं होतं. आणि आता सुद्धा युवकांची दिशाभूल करून त्यांचे मतं फक्त आपल्याला घ्यायची आहेत आणि हे 2-3 महिन्यासाठी त्यांनी हे पॅकेज लागू केलेलं आहे. म्हणून सरकारचे जे काही अर्थसंकल्प आहे तो अतिशय फसवा आहे, याचा आम्ही निषेध करतोय. शेतकऱ्यासाठी ठोस असं कुठल्याच प्रकारचं काम त्या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही आहे. शेतकऱ्याच्या शेतीला जायला रस्ते नाहीत, पांधन रस्ते असतील किंवा अनेक ह्या गोष्टी आहेत, त्या पांधन रस्त्याचा आजही सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठेच आपल्याला पांधन रस्ते हे होताना दिसत नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यासाठी फार दुर्दैवी आहे. म्हणून मी सर्व लोकांना आव्हान करतो की आपण यावेळेस महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपण आपल्या शेतकऱ्यांचं भलं करून घ्यावं, युवकांचं भलं करून घ्यावं असं सर्व मतदार बंधूंना मी या ठिकाणी आवाहन करतो. जागर जनस्थानसाठी सुमित सोनोनेसह प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कसगाव तालुका भडगाव येथील वाडे रस्त्यावरील रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्याने होणाऱ्या गैरसोयीमुळे रेल्वे प्रशासन व संबंधित ठेकेदाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने 3ऱ्या लाईनच्या कामाला वेगाने सुरुवात केली. मात्र 3ऱ्या लाईनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाच्या खाली पाणी साचल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. सदर पुलाखालचा रस्ता वाडे आणि बांबरूड गावांचा मुख्य रस्ता असल्याने येथील नागरिकांना याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. तर दोन्ही बाजूंनी वसलेल्या गावांच्या नागरिकांचा देखील हाच शॉर्टकटचा रस्ता असल्याने रस्त्यावर गर्दी असते. त्यातच पुलाच्या दुसऱ्या भागात गावातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने त्यांना देखील मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून वाट काढताना अनेकांच्या दुचाकी पाण्यातच बंद पडत आहेत. याला पर्याय म्हणून काही जण जवळच असलेला रेल्वे रूळ पायी ओलांडून जात असल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच पुलाखाली साचणाऱ्या पाण्याचा निचरा होईल अशी उपाययोजना करून गैरसोयीपासून सुटका करावी अशी मागणी होत आहे.
जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव, तालुका भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक रोड परिसरात पुन्हा कोयता गँग सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक रोड उपनगर परिसरातील माणिकनगर, जय भवानी रोड, रोकडोबावाडी, जेल रोड, कॅनल रोड, सिन्नर फाटा, अरिंगळे मळा आदी भागात क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला करून व्यापारी तथा युवकांवर प्राणघातक हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. आज दिनांक 28 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान मुक्तिधाम मंदिरामागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन सचदेव यांच्यावर 7 ते 8 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. देवळाली गाव परिसरातील राजवाडा येथे राहणारा डॅनियल उर्फ डॅनी थोरात हा या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. हॉटेलचे संचालक नितीन सचदेव यांनी त्याला ग्राहकांकडे व कामाकडे लक्ष दे असे समजावून सांगितले असता या गोष्टीचा राग येऊन डॅनियलने त्याच्या साथीदारांसोबत नितीन सचदेव यांच्यावर धारदार कोयत्याने व लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात नितीन सचदेव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी तात्काळ नवीन बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून हल्ल्याचा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेतली. CCTV कॅमेऱ्याच्या आधारे 4 जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून डॅनियल थोरातसह उर्वरित हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गातून जोर धरत आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. म्हसरूळ येथील टपरीवर राडा करणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या 2 पंटरांना जेरबंद करण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश आले आहे. म्हसरूळ येथील बसस्टॉप येथे भूषण देशमुख यांचे गणेश पान स्टॉल आहे. मंगळवारी 25 तारखेला संध्याकाळी 6 वाजता भूषणचा भाऊ हर्षल हा पान स्टॉलवर असताना संशयिताने युवराज सोनवणे नामक व्यक्तीच्या नावाने 3-4 तंबाखूच्या पुड्या मागितल्या होत्या. त्यावेळी हर्षल याने बाहेर असलेला भाऊ भूषण यास फोन करून याबाबत सांगितले. यावर चिडून संशयिताने 4 पुड्यांऐवजी पूर्ण पुड्याचीच मागणी केली. रात्री 8 वाजता भूषण देशमुख हा स्वतः पान स्टॉलवर असताना 2 संशयितांनी तलवारी काउंटरवर आपटून जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी असलेले CCTV फुटेज ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने यातील दोन्ही संशयित तवली फाटा येथे लपून असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने म्हसरूळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयित वैभव रामचंद्र शेवरे वय 22 व सिद्धार्थ उर्फ सिद्धू पुंजाराम वाघ वय 22 दोघे राहणार म्हसोबावाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले. या संशयितांकडून 2 तलवारी, 1 दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासोबतच परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे, उद्धव हाके, पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, सतीश वसावे, कविश्वर खराटे, देवराम चव्हाण, प्रशांत वालझडे, पोलीस अंमलदार प्रशांत देवरे, गिरीधर भुसारे, गुणवंत गायकवाड, पंकज महाले यांनी केली आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, म्हसरूळ, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक भाजपा आमदार श्रीमती सीमाताई हिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अजित माधवराव चव्हाण, सह मुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संयोजक बुद्धिजीवी प्रकोष्ठ. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक.
आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, दुसरा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं, त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm, 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो, म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मूर्तिजापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीस 24 मे रोजी गावातीलच युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता सदर मुलीस फूस लावून पळवून नेणारा आरोपी हा मुंबई येथे असल्याची गुप्त माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रीना गावंडे, पोलीस कॉन्स्टेबल रितेश मंदी यांनी आरोपीस अल्पवयीन मुलीसह 28 जून रोजी अटक केली. अल्पवयीन मुलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर प्रकरणी आरोपी गोपाल रामकृष्ण चव्हाण वय वर्षे 22 याच्या विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास भगत, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा समटकर हे करताय. जागर जनस्थानसाठी सुमित सोनोने, मूर्तिजापूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नवसंघर्ष संघटना रिक्षा चालक मालक यांच्या माध्यमातून आज सातपूर बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या दरवाजाला निवेदन चिपकवून संताप व्यक्त केलाय.
उपस्थित नसल्यामुळं आम्ही त्यांच्या कॅबिनला आमचं निवेदन चिटकवून चाललेलो आहे आणि आमचा हा रस्ता होत नाहीये। सातपूर MIDC मधील सीएट कंपनी जवळचा जो पूल आहे तो तुटलेला आहे, त्या कोणत्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे, त्या ठेकेदाराला किती रुपयाचं याची सुद्धा तिथं काही लिहिलेलं नाही का रिपेअर होणार आहे का नवीन बांधणार आहे, तर ती मुदत नाही काही नाही, असा हा ढिसाळ कारभार सातपूर विभागीय बांधकाम विभागाचा चालू आहे। सातपूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक वर्षांपासूनचा धोकेदायक असलेला पूल काढून नवीन पूल टाकावा अशी नागरिकांची मागणी होती। तो पूल काढून घेण्यात आलाय, मात्र अनेक दिवस उलटून गेले तरी पुलाचं काम अजूनही संथ गतीने सुरू झालेलं आहे। अर्धवट असलेल्या पुलाचं काम झालं नसल्यामुळे नवसंघर्ष संघटनेच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त केलाय। आज आम्ही आलोय सातपूर विभागीय कार्यालय येथे। माझं नाव समाधान नायरे, नवसंघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष। माझे सगळे रिक्षा चालक बांधव आज या ठिकाणी आलेले, याचं कारण असं रिक्षा चालकांचा व्यवसाय हा तुर्तास मरगळ आलेली, त्याला धंदा नाही काही नाही। अशा परिस्थितीत MIDC जे पुलाचं काम चालू आहे तर ते मागच्या 3 महिन्यापासून काम पूर्ण होत नाहीये, तर रिक्षावाल्यांचा सुद्धा व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि जे काही प्रवासी भाडं मिळतं ते सुद्धा तुटपुंज असल्यामुळं ते प्रवासी पण त्यांना घेऊन जात आहेत। रस्त्याचं काम जे चालू आहे पुलाचं ते मोडून पडलेलं आहे पूल आणि ते काम वेळेवर पूर्ण होत नाहीये, म्हणून आमच्या सर्व रिक्षा चालकांना 5-7 किलोमीटरचा असा गरका मारून कामगार वर्गांना सोडायला लागतं, पण कामगार काही जास्त मोठा गरका मारल्यामुळे मोठं जास्त भाडं देत नाहीये। जे भाडं ठरलेले 10-20 रुपये तेच देतात आणि त्याच्यात रिक्षावाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। हा पूल आज होईल उद्या होईल या अपेक्षेत असलेला माणूस आज ते पुलाचं काम बघायला गेल्याच्या नंतर पुलाचे जे ठेकेदार आहे त्यांचं नाव आहे नाना पवार, ते म्हणतात का पुलाची मुदत ही काम पूर्ण करण्याची 1 वर्षाची आहे, पण मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांना भेटलो तर ते म्हणले का मी 45 दिवसात तुम्हाला पूल बांधून देतो, माझं रेकॉर्ड आहे, मी असं काम करतो। पण त्यांना रेकॉर्ड म्हटल्याच्या नंतर तर ते आता पलटी मारली त्यांनी आणि त्यांना परत पुढचं काम मिळालेलं आहे सातपूर भाजी मार्केट, आपलं कार्बन नाक्याचं भाजी मार्केटच्या पुलाचं। असे जर ठेकेदार काम करणार असतील त्यांना कोणत्याही पद्धतीने नाशिक महानगरपालिकेने काम देऊ नये, जनतेला वेटीस धरू नये। तर जो पुढचं बांधकाम अधिकारी मागच्या 2-3 महिन्यापासून फोनच उचलत नाही, आम्ही फोन करतो तर फोन कट करतात, फोन उचलत नाहीये, फोन ब्लॅकलिस्टला टाकणे असं यांचं काम चाललेलं आहे। पण काही संतापून लोक म्हणतात तुम्हाला फोन उचलायला का लाज वाटते का, त्यांच्यावर ते तक्रार गुन्हे दाखल करतात, असं या अधिकाऱ्यांचं वर्तणूक आहे। मी सकाळपासून त्याला 4 ते 5 फोन केले पण एकही फोनला उत्तर दिलेलं नाही त्यांनी। आता इथं आम्ही विभागीय कार्यालयात आलो तर हे बांधकाम विभागीय अधिकारी काय त्यांचं नाव कोल्हे साहेब, हे जेवायला गेले म्हणे 3-3:30 नंतर येतील। कोणत्या अधिकाऱ्याला लंच टाइम किती वेळाचा असतो याचा सुद्धा फलक लागला पाहिजे। 1:30 वाजता तुमचा लंच झालाय तर 2 वाजेपर्यंत तुम्ही ड्युटीला हजर झाले पाहिजे आणि तुम्ही 3:30ला येणार, कोणत्या पद्धतीने येणार, आम्ही कोणाशी विचारपूस करायची। आणि आज आमचे विभागीय अधिकारी हे रजेवर आहे असं आम्हाला सांगण्यात आलं, तर ठीक आहे तुम्ही रजेवर आहे, तुमचा चार्ज कोणाकडे दिलेला आहे तो माणूस पण इथं उपस्थित नाहीये। सगळे मीटिंग खेळू राहिले, काय चाललेले समजत नाही। जनतेला वेटीस धरू नका, आमचा पुलाचा रस्ता ताबडतोब दुरुस्त झाला पाहिजे, अधिकाऱ्याला तंबी द्या ताबडतोब आणि ठेकेदाराला काम करून घ्यायला सांगा पटकन, अन्यथा नवसंघर्ष संघटना, आमचे रिक्षावाले तसेच आमचे कामगार संघटनेचे कामगार सगळ्यांना अर्धवट पूल असल्यामुळे आणि 3 महिन्यांपासून संथ गतीने काम सुरू असल्यामुळे कामगारांना तसेच उद्योजकांना आणि नागरिकांना 8 ते 10 किलोमीटर फिरून पायपीट करावी लागत असून याचा नागरिकांना त्रास होत आहे। याबाबत कामगार रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं संताप व्यक्त करत सातपूर बांधकाम विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता अधिकारी न भेटल्यामुळे बांधकाम अधिकारी यांच्या दाराला निवेदन चिटकवत असतानाच त्या ठिकाणी असलेले सुरक्षा रक्षकांनी यांना निवेदन चिपकवण्यास विरोध देखील दर्शवलाय। तर गांधीगिरी मार्गाने आम्ही निवेदन चिपकवत आहोत, आमचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आम्ही निवेदन दरवाजा चुकत असल्याचं सांगत त्यांनी निवेदन बांधकाम उपअभियंत्यांच्या दाराला चिटकवलं। यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी थेट सातपूर कार्यालयामध्ये सातपूर पोलिसांना कॉल करून बोलून घेतले। यावेळी निवेदन करताना पोलिसांसमोर आपली व्यथा मांडली, आपल्याला देखील पोलीस गाडीत दूरवरून फिरून घेऊन जावं लागतं अशी व्यथा मांडली आहे। अधिकारी फोन उचलत नाही, मास्टर चेक केले असता अधिकारी कामासाठी गेले असल्याचं निदर्शनास आलं। नाशिक महानगरपालिका विभागीय कार्यालय सातपूर इथं आहे आम्ही आलेलो आहे। आमचा विषय होता की सीएट कंपनी आहे सातपूर MIDC मधील, तर तिथं आहे ना मागील 3 महिन्यापासून पुलाचं काम चालू आहे आणि त्या पुलाचं काम चालू असल्यामुळे ना जवळजवळ 2 ते 3 किलोमीटरचा वेढा घेऊन कष्टकरी कामगार वर्गाला आहे ना कंपनी जावं लागतंय आणि याच्यामुळे ना खूप मोठ्या प्रमाणात हॅरेसमेंट होते। आता हे अधिकारी ढिम्म आहे सगळे। आता यांचा झालाय लंच
लंच टाइम असतो 1:30 ते 2 वाजेपर्यंत असेल, पण हे घरी जातात, झोपा काढतात आणि 4-4:30 नंतर कामावरती येतात. या सगळ्या कारभाराचा आहे ना आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो आणि आम्हाला यांना भेटायचं होतं, निवेदन द्यायचं होतं, पण हे जागेवर नसल्यामुळे ना कुठल्याही प्रकारचा संवाद आमच्याशी होत नाहीये त्यांच्यासोबतचा. आणि इथं आम्हाला सांगितलं जातंय तुम्ही निवेदन द्या, ओसी यांचा, आम्हाला काय कागदी घोडे नाचवायचे नाहीये, आम्हाला त्या अधिकाऱ्याशी चर्चा करायची आहे. त्या ठिकाणी जे काम चाललंय ना तिथं कुठल्याही प्रकारचा बोर्ड नाहीये. कामासाठी किती निधी मंजूर झालाय, ठेकेदार कोण, या प्रकारचं आहे ना स्पष्ट आणि पारदर्शक असा कारभार आम्हाला हवा आहे, तो तिथं दिसत नाहीये. आणि जनतेची होती छळवणूक, पिळवणूक, अडवणूक या सर्व कारभाराचा जाब विचारण्यासाठी आता आम्ही विभागीय कार्यालय सातपूर येथे आलोय. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आहे ना ताकस्तूर लागून देत नाही. इथं गेटवरतीच सांगितलं जातंय की हा अधिकारी त्या मीटिंगला गेलाय, तो अधिकारी त्या मीटिंगला गेलाय. कोणत्या मीटिंग चालू आहे, कुठं काम करताय तुम्ही, हाच आमचा प्रश्न आहे. गेल्या 3 महिन्यापासून जर एवढ्या छोट्या पुलाचं काम जर अडलंय आणि ते पूर्ण होत नसेल तर तुमचे हे आहे ना कासव. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक भाजपा आमदार श्रीमती सीमाताई हिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राज सुनील चव्हाण, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी नाशिक महानगर, भाजपा विद्यार्थी संयोजक अभियंता सेल महाराष्ट्र प्रदेश. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. 1200 विधवा महिलांना शासनाचे विधवा पेन्शन, मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, अनेक मुलींना विवाहासाठी 1 लाख रुपयांची मदत, तसेच अनेकांच्या गृहकर्ज माफीसाठी प्रयत्न, असे एकंदरीत 3 कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत करून मतदारसंघातील अनेक कुटुंबांचा आधारवड ठरलेल्या आमदार सीमाताई हिरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आदित्य नाना दोंदे मित्र परिवार. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, 2रा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127 A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे,
त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm 20 mm आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.